नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी अशीची बदल घडवेल। नवले कॉलनी येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये अवघ्या तासाभरात 3 विधी संघर्षित बालक व 1 आरोपी अशांना घेतले ताब्यात। नाशिक रोड पोलिसांची कारवाई। दिनांक 20/2/2025 रोजी दुपारी 1:45 दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भिंतीलगत असलेल्या ISP CMP नोट प्रेसच्या मोकळ्या मैदानातील जागेत एक पुरुष जातीचा इसम हा उद्यान्या स्थितीत पडलेला दिसून आल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ नाशिक रोड पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली असता त्याच्या गालावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर, मांड्यांवर व दोन्ही हातावर जखमा दिसल्या। तसेच अंगावरील कपड्यांवर व आजूबाजूला रक्ताचे लालसर डाग दिसल्याने पोलिसांनी बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी सदर इसमास तपासून मृत घोषित केलं। त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 103/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे दिनांक 20/2/2024 रोजी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं। माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी अधिक माहिती घेतली असता दिनांक 19 फेब्रुवारी 2025च्या मध्यरात्री मयत इसम अजय शंकर भंडारी राहणार ठिकाण विष्णुनगर स्टेशनवाडी सिन्नर फाटा नाशिक रोड नाशिक यास मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्या डोक्यात दगड टाकून व धारदार शस्त्रांनी खून केल्याचे निष्पन्न झाले। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी नवले कॉलनीमधील ठिकठिकाणी लावलेले CCTV फुटेज चेक केले असता सदर ठिकाणी काही संशयित इसम दिसून आले। सदर इसम कोण आहेत, ते कोठे राहणारे आहेत याबाबत पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली। त्यानंतर पोलिसांनी काही संशयित इसमांना पोलीस ठाण्यास बोलावून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये गुन्ह्यातील इसम हे देवी चौक व आशानगर या ठिकाणी राहत असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली। सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित यांचा शोध घेतला असता नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना 4 संशयित इसम मिळून आले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी 1 वर्षापूर्वी मयत इसम यांनी विधी संघर्षित बालकाच्या भावास मारहाण केली होती म्हणून 3 संशयित व 1 आरोपी यांनी मयतास ISP मैदानात घेऊन जाऊन त्यास खाली पाडून त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या गालावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर, मांड्यांवर वार करून शेवटी जाताना डोक्यात दगड टाकून खून केल्याचे सांगितल्याने नमूद 3ही विधी संघर्षित बालकांना त्यांचे नातेवाईक यांच्या समक्ष ताब्यात घेतला आहे। तसेच गुन्ह्यातील आरोपी तुषार संजय खरे वय वर्ष 18 2 महिने राहणार ठिकाण देवी चौक नाशिक रोड नाशिक यास अटक करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी, पोलीस निरीक्षक श्री बडेसाप नाईकवडे, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई समाधान वाजे, पोलीस शिपाई नाना पानसरे, पोलीस शिपाई अजय देशमुख, पोलीस शिपाई रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली। नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 103/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता। सदरचा गुन्हा अज्ञात इसमाच्या विरोधात दाखल झालेला होता। त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने परिसरातील घटनास्थळ CCTV फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेशित केले होते। म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील CCTV फुटेज तपासले। त्यावेळेस आम्हाला त्यात काही इसम संशयास्पद त्यांना तिथून जाताना दिसले। त्यानंतर
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली की महिताबरोबर शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे पथकातील समाधान वाजे, विशाल कुवर, तसेच अजय देशमुख, संदीप पवार, अविनाश देवरे, रोहित शिंदे आणि नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिराने झालेल्या घटना असल्याने कोणी बोलण्यास तयार नव्हते, परंतु त्यांचे मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले। त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत यातील अल्पवयीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला 1 वर्षापूर्वी यातील महितांनी मारहाण केली होती। त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय। सदर आरोपीला 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम, एसीपी सचिन बारी सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।